बीडचं परळी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र याच परळीतला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरताना दिसतोय. त्यामागचं कारण आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी राख. एका वर्षात या प्रकल्पातून 1-2 नाही तर तब्बल 1000 कोटींची राख बाहेर पडते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही राख उचलण्यासाठी कोणतंही कंत्राट निघत नाही. राखेच्या घोटाळ्याचा जर विचार केला तर कमी हजारो कोटीचा घोटाळा आहे राखेचा. त्या ठिकाणी टेंडर सुद्धा काढू दिला जात नाही. एखादा जर अधिकारी टेंडर काढायला गेला तर त्याला दाबदडप केल्या जाते. कुठल्याही प्रकारचे टेंडर काढू दिले जात नाही आणि इनलिगली पद्धतीनं त्या ठिकाणी राखेचा उपसा केला जातो. परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्या. कोट्यावधींच्या या फुकटच्या राखेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी गरज असते ती दहशतीची. याच दहशतीसाठी हातात शस्त्र घेतली जातात. याच टोळ्या स्थानिक नेत्यांना रसद पुरवतात आणि त्याच्या बदल्यात स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करतो. 2 नंबरचा जो काही विषय आहे, मी ह्याच्यावरती सभागृहामध्ये सुद्धा बोललो की वाळूचे सगळ्यात मोठा रॅकेट आहे. तुमच्या थर्मलच्या राखचा एक फार मोठा विषय आहे. पत्त्याच्या क्लबचा एक विषय आहे. गुटखा हा विषय. या मार्फत ह्या सगळ्या टोळ्या पोचल्या जातात. मग त्यांना राजआश्रय देऊन हे सांभाळलं जातं. 400-500 टिप्पर फुकाट राखेचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचले ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मारी. ढिसक्याव अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती. काय करीन 4 लोक काय करतील. अतिसंवेदनशील अशा या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या राखेसाठी टोळ्यांमध्ये चढाओढ असते. यातून अनेकदा मोठा संघर्ष उभा राहतो. ही राख उचलण्यासाठी जवळपास 700 ते 800 ट्रक दिवस रात्र धावत असतात. राखेची वाहतूक करण्यासाठी अनेक नियम धाब्यावरती बसवले जातात. गेल्या 52 वर्षांपासून हा धंदा सुरू आहे. त्यामुळे या राखेतून किती मोठ्या प्रमाणात माया गोळा करण्यात आली असेल याचा विचार न केलेलाच बरा. बीड जिल्ह्यामध्ये अवैधरित्या वाळू उपसा, अवैधरित्या राखेची वाहतूक किंवा राख विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात चालते. ते विशेष करून परळी तालुक्यामध्ये चालते. त्याच्यामध्ये कोण आहे आणि अवैधरित्या राखेची एवढी विक्री केली जाते. राखेमुळं लोकांचे जीवन धोक्यात येत आहे. अवैधरित्या एवढी मोठ्या प्रमाणात राखेची विक्री होती. त्याच्यातून अवैधरित्या जमवलेला पैसा हा गैरकामासाठी वापरला जातो. बीडमध्ये फक्त या राखेसाठीच नाही तर वाळूसाठी सुद्धा टोळ्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते. जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मोठी दहशत असल्याचा दावा स्थानिक नेते करतात. ते संतोष अण्णा देशमुखचं प्रकरण झाल्यानंतर लोकांनी स्टेटस ठेवलं, बाप तो बाप रहेगा. हा पैशाचा माज आहे ना. जर तुमच्याकडं काही नसताना तुमच्याकडं स्कॉर्पिओ गाड्या, फॉर्च्युनर गाड्या येतात, ते कशामुळे येतात? हे विंडमिलचं जो काही प्रकार आहे, तो थर्मलच्या राखेचा विषय आहे, आमच्या इकडून शहागडच्या त्या वाळूचा जो काही विषय आहे, हे सगळं बंद केलं ना, शांत होऊन जातो. वाळू माफियांचा हा दोष फक्त एकट्या बीड जिल्ह्यातच सुरू आहे असं नाही. मात्र अतिसंवेदनशील अशा परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रालाही या माफियांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्याची राख रांगोळी होणं थांबवायचं असेल तर वेळीच या माफियांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.